नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आलेलं आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, तर ते सर्क्युलर आपण डिस्कस करणार आहे. म्हणजे कॅरी ऑनचा जो निकाल लागलेला आहे विद्यापीठातर्फे किंवा कॅरी ऑनचे जे परिपत्रक आलेलं आहे विद्यापीठातर्फे, त्याचं आपण इथे विश्लेषण करणार आहे. कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे फोन येत आहेत की कशा प्रकारे पुढे जायचे, काय जायचे. तर याचा आपण जवळपास या व्हिडिओमध्ये पूर्ण जे काही तुमचे डाऊट्स असतील त्याचे निराकरण करायचा प्रयत्न करूयात. जरी यदा कदाचित तुम्हाला डाऊट राहत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. तर पहिलं जर पाहिलं तर 209 परिपत्रक क्रमांक 209 2025 आणि हे परिपत्रक क्रमांक आपल्याला आलेलं आहे 14 ऑगस्ट 2025 या दिवशी आलेलं आहे. तर काय काय मुद्दे आहेत आणि कसा याचा समराईज आहे थोडा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. तर पहिल्यांदा जर पाहिलं तर आपल्याला विषय काय पहा, सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष 25-26 साठी विशेष बाब म्हणून तात्पुरता प्रवेश सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत. आता इथं आपल्याला पहा, हा तात्पुरता प्रवेश आहे, हे खूप समजणं गरजेचं आहे. हे कॅरी ऑन नाही, हे तात्पुरता प्रवेश आहे. तर हे तात्पुरता प्रवेश 2025 साठी आणि विशेष बाब म्हणून दिलेला आहे. तर हे पण समजून घ्यायचा प्रयत्न करायचे. विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतल्याने निर्णयानुसार सर्व संबंधित या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येते की सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षासाठी केवळ शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील हिवाळी सत्र व उन्हाळी सत्र मे 2025 परीक्षेमध्येच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम ते तृतीय, द्वितीय ते चतुर्थी आणि तृतीय ते 5व्या वर्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी विशेष संधी देण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने खालील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे. याचा अर्थ काय समजून घ्या. जे विद्यार्थी फक्त 2024-25 मध्ये विंटर एक्झाम आणि समर एक्झाम म्हणजे मेची एक्झाम आणि डिसेंबरची एक्झाम दिले आहेत आणि त्यामध्ये विद्यार्थी हे फेल आहेत, अनुत्तीर्ण आहेत, ते विद्यार्थी फक्त फर्स्ट इयर मध्ये फेल असतील तर ते थर्ड इयर मध्ये जातील आणि सेकंड इयर मध्ये फेल असतील तर ते फोर्थ इयर मध्ये जातील आणि थर्ड इयर मध्ये फेल असतील तर त्याला पुढच्या वर्षासाठी म्हणजे आफ्टर द युजी तुम्हाला तिथं प्रवेश भेटण्यासाठी विशेष संधी देण्याच्या प्रस्तावाने आणि काही कंडिशन टाकले. तर ते काय कंडिशन आहेत ते समजून घेऊयात. आता पहिली कंडिशन काय पहा, केवळ शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील हिवाळी सत्र ऑक्टोबर-नोव्हेंबर 24 आणि उन्हाळी सत्र एप्रिल-मे 25 परीक्षेमध्ये जे विद्यार्थी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील अनुशेष कायम राहिल्याने तृतीय, चतुर्थ, 5व्या वर्षात प्रवेश घेण्यास पात्र नाहीत अशा सर्व विद्याशाखाच्या सर्व अभ्यासक्रमांशी संबंधित विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या 5व्या सत्राकरिता, द्वितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या 7व्या सत्राकरिता आणि तृतीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना 5व्या वर्षाच्या 9व्या सत्राकरिता तात्पुरता प्रवेश असेल. वरील वर्गात प्रवेश तात्पुरता प्रवेश देण्याची पात्रता ही समसत्र 2024-25 म्हणजे उन्हाळी सत्र परीक्षा 2000 परीक्षा निकालाच्या ऐवजी विषम सत्र 2025-26 च्या म्हणजेच हिवाळी सत्र परीक्षा 2025-26 च्या निकालावर ठरवण्यात आलेली आहे. याचा अर्थ काय, जे विद्यार्थी प्रथम वर्षामध्ये फेल झालेले आहेत, सेकंड वर्षामध्ये फेल झाले आहेत आणि थर्ड इयर वर्षामध्ये फेल झाले आहेत, त्यांना फर्स्ट इयर मध्ये जरी फेल असतील तरी थर्ड इयर मध्ये यांना प्रवेश भेटेल आणि सेकंड इयरला फेल असतील तरी त्यांना फायनल इयरला प्रवेश भेटेल आणि जर थर्ड इयरला असेल तर त्यांना फिफ्थ इयरला प्रवेश भेटेल. परंतु हा जो निकाल आहे म्हणजे आतापर्यंत काय होतं, उन्हाळ्याची जी तुमची मेची 2024-25 जी एक्झाम होती त्याच्यावर तुम्हाला प्रवेश दिला जात होता, परंतु आता तात्पुरता प्रवेश दिला जाईल आणि याची एलिजिबिलिटी हे 2025-26 जी हिवाळी परीक्षा आहे याच्या निकालावर असणार आहेत. समजलं. आता त्याच्यानंतर असा तात्पुरता प्रवेश काही अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात यावा. अशा प्रकारे उपरोक्त वर्गात प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे विषम सत्राचे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी सदर विद्यार्थ्यांची असेल व त्याबाबतचे हमीपत्र प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने महाविद्यालयाकडे सादर करणे अनिवार्य आहे. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण तात्पुरता प्रवेश घेतोय, तात्पुरता प्रवेश घेतल्यानंतर विषम सत्र म्हणजे आत्ताचं जे सत्र आहे याची पूर्ण अभ्यासक्रम करायची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची असेल आणि त्याच्याबद्दल त्यांचं हमीपत्रक हे तुम्हाला विद्यार्थ्यांना हे महाविद्यालयाकडे सबमिट करायचे. तात्पुरता प्रवेश
घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी उदाहरणार्थ अध्ययन, अध्यापन, प्रात्यक्षिक, सत्र कार्य, क्षेत्रभेटी व इतर बाबी महाविद्यालयाने इतर नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे पूर्ण करून घ्यावेत. त्याबाबतच्या परीक्षा व इतर बाबी या हिवाळी सत्र 2025 या परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील अनुशेषाचे विषय पूर्णतः उत्तीर्ण होऊन जे विद्यार्थी प्रचलित तृतीय, चतुर्थ, 5व्या वर्षामध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतील अशाच विद्यार्थ्यांना सत्र 5, 7, 9 मधील अध्यापन, प्रात्यक्षिक, सत्रकार्य, क्षेत्रभेटी, इतर बाबी परीक्षेमधील संपादनूक ग्राह्य धरण्यात यावी. याचा अर्थ काय? जे विद्यार्थी तात्पुरता प्रवेश घेतील यांनी त्यांचं जे टीचिंग आहे, त्यांचे जे टर्मवर्क आहे, त्यांचे जे प्रॅक्टिकल्स आहे, त्यांचे जे फील्ड विजिट आहे, त्यांचे जे काही टर्मवर्कचे तुमचं कम्प्लीट होणार आहे, हे रेग्युलरच्या विद्यार्थ्याप्रमाणे इथं कम्प्लीट करायचं आहे. अशा प्रकारे पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 25-26च्या विषम व सम सत्राच्या परीक्षा एकत्रित सम सत्राच्या परीक्षासोबत 2025-26 घेण्यात याव्यात. तुमची आता जी काही बॅकलॉग सब्जेक्ट असतील, तुमचं वर्ष वाया जाणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, तात्पुरता प्रवेश घ्यायचे. बॅकलॉग तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय केला असेल किंवा रिव्हॅल्युएशनला प्रोसेस मध्ये असेल तर ते जर तुमचा विषय झाला तर तुम्ही रेग्युलर मुलांप्रमाणे तिथं असणार. परंतु जरी तुमचा तात्पुरता प्रवेश असेल किंवा फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन मध्ये तुमचा रिझल्ट नाही आला, तुम्ही तात्पुरता प्रवेश घेतलेला आहे, तर या केसमध्ये तुम्हाला काय करायचे, रेग्युलर विद्यार्थ्याप्रमाणे बाकीचे सगळे ऍक्टिव्हिटी कंप्लीट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जे आता नवीन वर्षात जातात, म्हणजे फर्स्ट इयरची मुलं थर्ड इयरला जातील, सेकंड इयरची मुलं फोर्थ इयरला जातील आणि थर्ड इयरची मुलं फिफ्थ इयरला जातील. तर या मुलांनी फर्स्ट सेम आणि सेकंड सेमची जी परीक्षा आहेत, म्हणजे जे विद्यापीठातर्फे परीक्षा घेतली जाते, ही परीक्षा तुमची एकत्रित होईल आणि एकत्रित तुमची उन्हाळी सत्राच्या परीक्षेमध्ये घेण्यात याव्यात. जे तात्पुरते प्रवेशित विद्यार्थी 25-26 मध्ये परीक्षांचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांच्या अनुशेष पूर्ण करू शकणार नाहीत आणि प्रचलित नियमानुसार तृतीय वर्षाच्या 5व्या, चतुर्थ वर्षाच्या 7व्या व 5व्या वर्षाच्या 9व्या सत्राकरिता अपात्र ठरतील अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश हा आपोआप रद्द होईल आणि त्याकरिता जमा शैक्षणिक शुल्क व इतर बाबी यांचा परतावा देय राहणार नाही. जर तुम्हाला आता तात्पुरता प्रवेश घेतलेला आहे, तुम्हाला आता अभ्यास करायचे आणि अभ्यास करून पुढची आता डिसेंबर मध्ये परीक्षा येईल, यामध्ये तुमचे सर्व बॅकलॉग हा तुम्हाला भरून काढायचे. जर तुम्ही इन केस मध्ये अनफॉर्च्युनेटली तुम्हाला काय झालं की तुमचे सब्जेक्ट निघाले नाहीत, तर हा तात्पुरता प्रवेश हा ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. म्हणजे तुम्हाला नंतर कुठे दाद मागता येणार नाही, तुमचा ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या परीक्षा म्हणजे थर्ड इयरच्या किंवा फोर्थ इयरच्या एक्झाम जी तात्पुरत्या तुम्ही प्रवेशामध्ये घेतल्या त्या देता येणार नाहीत, जे की तुम्हाला उन्हाळ्यामध्ये द्यायचे. म्हणजे तुमचं आता जर तुम्हाला एकच चान्स आहे, क्रिटिकल चान्स आहे समजा, आणि या क्रिटिकल चान्स नुसार अभ्यासाला तयारी करा. सदर निर्देश अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये केवळ शैक्षणिक वर्ष 25-26 करताच लागू राहिला आहे व या निर्देशांचा संदर्भ पुढील वर्षामध्ये घेता येणार नाही. ज्या अभ्यासक्रमात शिखर संस्थांची परवानगी असेल अशा अभ्यासक्रमात त्या शिक्षण संस्थांचा नियम असेल. म्हणजेच आता इथं असं म्हटलेलं आहे की हे जे तुमचे नियम्स आहेत, हे नियम फक्त या वर्षी म्हणजे 25-26 या शैक्षणिक वर्षासाठीच असतील. पुढच्या अकॅडमिक इयरला ते नसणार आहेत आणि तुम्हाला या बेसिसवर तुम्हाला पुढच्या अकॅडमिक इयरला काही पण दाद मागता येणार नाही. तर ऍट द एंड इन द कन्क्लुजन आपल्याला असं कन्क्लुजन करायचं, तर जे विद्यार्थी फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर यावर्षी फेल झाले होते आणि रिस्पेक्टिव्हली ज्या विद्यार्थ्यांना थर्ड इयर आणि फायनल इयर मध्ये प्रवेश भेटत नव्हता, म्हणजे एक वर्ष जात होतं, त्यांना विद्यापीठाने हे विशेष बाब म्हणून संधी दिली आणि त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे, या परीक्षेमध्ये म्हणजे आता पुढची जी परीक्षा होते नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये जे काही बॅकलॉग आहे ते तुम्हाला तिथं क्लिअर करायचे आणि जर तुम्ही एलिजिबल झालात तरच तुमचं वर्ष पूर्ण जाईल, पूर्ण कव्हर होईल आणि तुम्हाला फर्स्ट सेमेस्टर आणि सेकंड सेमेस्टरची जी परीक्षा आहे ती तुम्हाला समर मध्ये पूर्ण एकत्रित सब्जेक्टचं द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक संधी आलेली आहे, या संधीचं सोनं करून घ्यायचा प्रयत्न करा. जर विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी किंवा रिव्हॅल्युएशन अप्लाय केलेलं असेल किंवा विद्यार्थ्यांनी विद्यापीठातर्फे पण त्याची प्रोसेस चालू असेल तर लवकरात लवकर त्याचा निर्णय आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा. सिरियसली अभ्यास सुरुवात करा. परीक्षा उद्या आहे म्हणून आज अभ्यास असा नका करू, कारण ऑगस्ट महिना आहे, आज आहे 15 ऑगस्ट आहे, 14 ऑगस्टला सर्क्युलर आलेला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे जवळपास 2 ते 2.5 महिने आपल्याकडे आहेत. जसा जसा फोटोकॉपीचा रिझल्ट येईल किंवा रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट येईल तर त्या पद्धतीने आपला अभ्यासाचं प्लॅनिंग करा आणि जे काही बॅकलॉग आहेत तुमचे फर्स्ट इयरचे असतील, सेकंड इयरचे असतील तर ते पूर्ण क्लिअर करायचा प्रयत्न करा.
कारण तुम्हाला पुढच्या सेमेस्टरला आणखी ओझं खूप असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट सेम आणि सेकंड सेम याच्यात पूर्ण सब्जेक्ट द्यायचे आणि या सेमेस्टरला तुमचं जे काही रेग्युलर अकॅडमिक चालू आहे, टर्मवर्क असतील, प्रॅक्टिकल असतील किंवा जे काही तुमचं एनसीएम एक्झाम असतील, याची एक्झाम तुम्हाला आताच द्यायची, त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन चालू करायचे. तर हे खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या संधीचा फायदा घ्या, संधीचं सोनं करा आणि नक्की सर्व विद्यार्थी या संधीचं सोनं करतील अशी अपेक्षा करतोय. सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. ऍडमिशन तात्पुरता घेऊ कॉलेजमध्ये घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. सो ऑल द बेस्ट टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. थँक्यू.